दिसतात? 2024 हे वर्ष पूर्ण निवडणुकीचे ठरले आहे। नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या असून आणि मागच्या 8 दिवसाखालीच विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडलेली आहे। या 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात होते आणि आपण सांगितल्याप्रमाणे या निवडणुकीत जयंत पाटील जे शेकापचे होते त्यांचा पराभव झालेला आहे। आता येणाऱ्या 2-3 महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। तत्पूर्वी आणखीन 12 आमदार महाराष्ट्राच्या विधिमंडळाला मिळणार आहेत। तर ते कसे? नमस्कार, मी अभिजित नाखाते, आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही। येत्या 11 ऑक्टोबरला विधानसभेची मुदत संपणार आहे। म्हणजे 2-2.5 ते 3 महिने कालावधी सरकारकडे शिल्लक आहे। त्यामुळे बदललेलं राजकारण, बदललेली परिस्थिती, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेला प्रतिसाद, आलेला रिझल्ट, हे सगळं लक्षात घेऊन सरकार सध्या येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत। त्या अनुषंगानेच नुकताच राज्याचे अर्थमंत्री यांनी आपला अर्थसंकल्प सादर केलेला आहे। अजित पवार यांनी याच्यामध्ये मोठमोठ्या लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत, जी की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5,000 रुपये देण्याचा निधी असेल, युवकांना 10,000 रुपये देण्याचा योजना असेल, अशा लोकप्रिय मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय असेल, अशा लोकप्रिय योजना सरकारने घोषित करून येणाऱ्या निवडणुका जिंकण्याचे नियोजन पूर्णपणे केलेले आहे। आता नुकत्याच 11 जागाच्या निवडणुका विधान परिषदेच्या पार पडल्या असून आणखीन 12 आमदार विधिमंडळाला मिळणार आहेत आणि त्याचा मुहूर्तही ठरलेला आहे, जे की मागच्या 2-2.5 वर्षापासून राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या ज्या निवडी होत्या त्या रखडलेल्या आहेत। हा मुद्दा सध्या महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे। मात्र 31 ऑगस्टपूर्वी महाराष्ट्राच्या विधिमंडळाला आणखी 12 आमदार मिळणार आहेत राज्यपाल नियुक्त। त्या अनुषंगाने सरकारने आपल्या स्तरावरून हालचाली चालू केल्या आहेत आणि म्हणजेच जर 12 आमदार जर नियुक्त केले आपण, तर येणाऱ्या निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकतो। तर तो कसा? म्हणजे जो आता सध्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती की भाजप असेल, शिंदेंची सेना असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, त्याच्यामुळं हे तिघजण एकत्र असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी भावी आमदारांची संख्या वाढलेली आहे। म्हणजे प्रत्येकाला राष्ट्रवादीला वाटतं की आमच्या पक्षाला तिकीट मिळावं, भाजपला वाटतं की आमच्या पदाधिकाऱ्यांना तिकीट मिळावं, शिंदेंच्या सेनेला वाटतं की आम्हाला तिकीट मिळावं। मग आता येणाऱ्या निवडणुकीत नेमकं तिकीट द्यायचं कुणाला, असा पेचसुद्धा सरकारसमोर असणार आहे। त्यामुळे या 12 आमदारामध्ये म्हणजे आता जर याच्यामध्ये जिल्ह्याला जर 1 आमदार मिळाला तर मग असे 12 जिल्हे कव्हर होऊ शकतात। आता बीड जिल्ह्यामधलं माजलगाव असेल, गेवराई असेल, आष्टी असेल, या 3 मतदारसंघात तर अशी परिस्थिती आहे की तिथं विधानसभेला कुणाला उभा करायचं आणि विधान परिषद कुणाला द्यायची, हे ज्या त्या पक्षाच्या राजकीय वजनाचा प्रश्न असणार आहे। मात्र 31 ऑगस्टपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेला आणखी 12 आमदार हे मिळतील, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। त्या अनुषंगाने सरकारकडून हालचाली चालू असून लवकरच याच्यावर तोडगा निघू शकतो आणि या जर 12 आमदाराच्या ह्याच्यामध्ये जर सरकारकडून तोडगा निघाला तर त्या 12 आमदारामध्ये बीडमधून कुणाला संधी मिळू शकते का, हे बी पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे। तर आता येणाऱ्या या 10-15 दिवसात या 12 आमदाराच्या संदर्भात नेमक्या कशा राजकीय घडामोडी घडतात आणि यातून कुणाची वर्णी त्या ठिकाणी लागते, हे आता आपण पुढच्या व्हिडिओमधून पाहू। तोपर्यंत धन्यवाद।